स्थैर्य, फलटणकरांचं हक्काचं व्यासपीठ। माढा लोकसभा मतदारसंघातून महायुतीनं भारतीय जनता पार्टीचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना पुन्हा एकदा उमेदवारी जाहीर केली आहे। माढा लोकसभा मतदारसंघामध्ये असणाऱ्या सर्व पदाधिकाऱ्यांचा आढावा घेण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आज फलटण दौऱ्यावर येत आहेत। माढा लोकसभा मतदारसंघामधून रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना प्रचंड बहुमताने विजयी करण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने मायक्रो प्लॅनिंग करण्यात आले आहे। त्याचाच एक भाग म्हणून भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष हे स्वतः जातीने आढावा घेण्यासाठी फलटण येथे येणार आहेत। माढा लोकसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचाराचा आढावा घेण्यासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे फलटण येथील महाराजा मंगल कार्यालय येथे आज दिनांक 11 एप्रिल रोजी सायंकाळी 5 वाजता पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत। माढा लोकसभा मतदारसंघासाठी भारतीय जनता पार्टीने मायक्रो प्लॅनिंग केला असून याबाबत स्वतः राज्यातील नेते मंडळी लक्ष ठेवून आहेत। माढा लोकसभा मतदारसंघाच्या बाबत भारतीय जनता पार्टीचे नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबई येथील सागर या निवासस्थानी विविध बैठका घेण्यात आल्या होत्या। यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीने रणजितसिंह नाईक निंबाळकर हेच उमेदवार राहणार असून महायुतीमधील सर्व घटक पक्षांना रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचंच काम करणं बंधनकारक आहे, असे निर्देश सुद्धा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले असल्याचं समजतंय। आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी स्थैर्य न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।